अतिशय आनंदाचा क्षण आहे आमच्या सर्वांसाठी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA गृहनिर्माण संस्थामध्ये राहणाऱ्या 1000 नागरिकांसाठी आणि या संस्थेची संस्थापना किंवा ज्यांनी हा संकल्प केला, हे स्वप्न पाहिलं की 1000 कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे। पुनर्वसन होत असताना फक्त सिमेंटांचे घरं उभं नाही राहिले पाहिजे, तर त्यांचं राजमहालासारखे घरं उभं राहिले पाहिजेत, अत्याधुनिक सुविधा असले पाहिजेत। ज्या पद्धतीने ज्या अडचणीचा संघर्ष आमच्या आयुष्यात आला, आमच्या भविष्याच्या पिढीच्या आयुष्यात येऊ नये, हे एक संकल्प होता, हा एक स्वप्न होतं। त्या स्वप्नाची पूर्तता आज कुठेतरी झालेली आहे। हृदय आनंदाने वाहून गेला आहे। प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरती डोळ्यामध्ये त्याचा हास्य जे आहे, त्या हास्याची करोडोपेक्षा छोटी किंमत नाही आहे आणि त्याचं कारणही आहे की त्यांना त्यांच्या स्वप्नाचं अधिकाराचं घर आज तिकडे मिळतं आहे आणि त्याचंही आम्हाला जे आज भाग्य लाभलं की आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, त्यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय प्रतिभा काकी पाटील, ह्या दोघांनीही आम्हाला या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून जे त्यांचा मोलाचा वेळ दिला आणि आमच्या आनंदामध्ये सामील झाले, त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो। निश्चितपणे संघर्ष मोठा होता। ज्या पद्धतीने आपण बोलले की एका घरामध्ये 2 भावंडांचं जमत नाही, आम्हाला 1000 कुटुंबाशी जुळवून घ्यायचं होतं। 1000 कुटुंबामधल्या प्रत्येक भावाशी जुळवून घ्यायचं होतं, प्रत्येक बहिणीशी, प्रत्येक माऊलीशी जुळवून घ्यायचं होतं, तिला विश्वास द्यायचं काम करायचं होतं। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रकाश भोसले साहेबांनी तो विश्वास दिला, सगळ्यांना शब्द दिला आणि त्यांच्यावरती लोकांनी विश्वास ठेवला की ह्या व्यक्तीलाच्यावरती आम्ही विश्वास ठेवू। त्यांनी स्वतःच्या घराची चावी त्यांच्या हातात दिली, घरं तोडण्यासाठी कबुली दिली आणि त्या विश्वासाचं आज खऱ्या अर्थाने सोनं झालं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA गृहनिर्माण संस्था प्रबुद्ध नगरमध्ये 1000 लोकांना आज घरं मिळत आहेत। निश्चितपणे मोठा संघर्षाचा विषय होता। अनेक BMCच्या अडचणी आल्या, कधी सोसायटीला एकत्रित करण्याच्या अडचणी आल्या, लोकांना समजून सांगण्याच्या कन्व्हिन्स करण्याच्या अनेक अडचणी आल्या। कधी SRAमध्ये आम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, एखाद्या व्यक्ती मेल्याच्या नंतर त्याचं वारस नोंद करण्याची अडचण असेल किंवा OC मिळवण्यासाठी अडचण असेल, अनेक अडचणीचं सामोरे केल्याच्या नंतर आज कुठेतरी हा आनंदाचा क्षण तुमच्या सगळ्यांच्या विटनेसमध्ये किंवा तुमच्या सगळ्यांच्या स्वाक्षीने आम्हाला पाहायला मिळतोय, यासारखं आमचं मोठं भाग्य नाही। निश्चित रूपाने आज आम्ही त्या सर्व प्रत्येक नागरिकाला ज्याने आमच्यावर विश्वास ठेवला, त्यांचं घर रिडेव्हलप करण्याचा आम्हाला अधिकार दिला, आमच्यासोबत ते खांद्याला खांदे लावून उभं राहिले। परंतु आज दुर्दैवाने योगायोगाने आमचा वाईट दिवस आहे की ते आमच्यासोबत नाही आहेत, परंतु त्यांचा आशीर्वाद होता, त्यांचं सहकार्य होतं, म्हणून आज हा आम्हाला सोन्याचा दिवस पाहायला मिळतोय। त्या सर्वांना माझ्या वतीने मी भावनांजली श्रद्धांजली व्यक्त करतो। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।